सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोपरगाव तालुक्यातील वरच्या भागातील जिरायती गावांना वरदान ठरणारी व जिरायती भागाची कामधेनू असलेली उजनी उपसा जलसिंचन योजना काळे परिवारामुळे जिवंत असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेचे संचालक बाबूराव थोरात यांनी केले आहे। उजनी उपसा जलसिंचन चारीसाठी पाणी उचल सुरू करण्यात आले। या प्रसंगी बाबूराव थोरात बोलत होते। 2004 पूर्वी न परवडणारी नॉट फिजिबल असा ठपका ठेवून वासनात गुंडाळून ठेवलेली उजनी उपसा जलसिंचन योजना 2004 ते 2014 या 10 वर्षात माजी आमदार अशोकराव काळे यांनी पदरमोड करून यशस्वीपणे चालवून दाखवली, परंतु 2014 ला झालेल्या सत्तांतरामुळे या योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यामुळे ही योजना 2014 ते 2019 पर्यंत पुन्हा बंद राहिली। मात्र 2019 ला वरच्या भागातील नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्तता करताना माजी आमदार अशोकराव काळे यांच्यावर पावलावर पाऊल ठेवून आमदार आशुतोष काळे यांनी देखील आर्थिक झळ सोसून 2019 पासून आज तागायत ही योजना अविरतपणे सुरू ठेवल्यामुळे धोंडेवाडी व वरच्या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यामुळे काळे कुटुंबाला खऱ्या अर्थाने पाणी प्रश्नाची जाण असल्याचे दिसून येत आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मेवशी येथील हळदीच्या कार्यक्रमातील अन्नातून विषबाधा झाली आहे। अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितलं असून त्यांनी सांगितलं आहे की 20 ते 30 लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर काही लोकांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे व जे अतिबाधित आहेत त्यांना नाशिक येथे हलविण्यात आलं आहे। संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावाच्या शिवारात हॉटेल राजमहलच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाली होती। येथे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलीस कारवाईसाठी गेले होते। पोलीस आल्याचे पाहून दारू विक्री करणारा पळून जाऊ लागला। त्याच्याकडून 3 कागदी बॉक्समधील देशी दारूच्या 144 बाटल्या खाली पडून फुटल्या तर 30 बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या। या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांना एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणतांबा येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या एका विद्यार्थ्याचा निरोप समारंभातील डीजेच्या घोंगाटामुळे मृत्यू झाला। महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मात्र डीजेचा आवाज नियंत्रणात होता। मृत्यूचे कारण वेगळेच असू शकते असा दावा केला आहे। बुधवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील सुयोग कैलास अडसुरे असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो कृषी विद्यालयाच्या पदविका अभ्यासक्रमातील 2य वर्षाचा विद्यार्थी होता। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी 10वीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे। परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा द्यावी असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे। श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी परीक्षा केंद्र असल्याने परिसरातील 400 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी आले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांच्या आदेशानुसार पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। यापूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचवण्यासाठी दिली जाणारी 10 अतिरिक्त मिनिटे यंदा बोर्डकडून दिली जाणार नाहीत। या उलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटच्या प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे मिळणार आहेत। गेल्या वर्षीप्रमाणेच मार्च 2024 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेवर शेवटी 10 मिनिटे वाढवून देण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राज्य उत्पादक शुल्क विभागाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हातभट्टी विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे। एका दिवसात 17 ठिकाणी छापे टाकत 16 जणांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शहरासह ग्रामीण भागातील हातभट्टी विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे। जिल्ह्यातील गावे हातभट्टी मुक्त करण्यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे पावले उचलली जात आहे। 2 दिवसात बिबट्याने 4 जणांवर हल्ले केले, यात 3 जण जखमी झाले आहे। संगमनेर साखर कारखाना मालदाड रस्त्यावर तालुक्यातील मालदाड गावच्या शिवारात फरशी परिसरात बुधवारी आणि गुरुवारी असे 2 दिवस संध्याकाळी 7:30 ते रात्री 9च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। दुचाकी स्वार व बिबट्या हल्ला करत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे।
कोंभळी, खळगाव आणि थेरगाव भागात MIDC व्हावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर सुवरमरे आग्रही होते. त्यांनी सुचविलेली जागा प्रस्तावित झाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह सर्व प्रशासकीय विभागांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे कर्जत MIDC बाबत बैठक झाली. यामध्ये कर्जत तालुक्यातील कोंभळी, रवळगाव, थेरगाव हद्दीत MIDC करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराजांची यात्रे निमित्त मुख्य दिवशी गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता रेवड्यांची उधळण करत काल्यांची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी काला घेण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर प्रांगणात गर्दी केली होती. श्री मोहिनीराजांच्या जयघोषाने दिवसभर नेवासा नगरी दुमदुमली होती. दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग आल्याने वृद्धावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी नगर तालुक्यातील मदडगाव शिवारात घडली. हरिभाऊ भिकाजी यरकळ यांच्या जबाबावरून भाऊसाहेब उर्फ बाबाशा बबन बर्डे यांच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.